वेलकम टू आवर DVD लर्निंग चॅनल उस्मानाबाद. मी स्मिता शिंदे. आज आपण लाईन्सचे प्रकार व लाईन्सचा कपड्यावर पडणारा प्रभाव पाहणार आहोत. तर पाहूया आपण लाईन्सचे प्रकार आणि कपड्यावर पडणारा लाईन्सचा प्रभाव या लेसन विषयी माहिती. नेक लाईन्स, हेम लाईन्स, वेस्ट लाईन्स, योक लाईन्स, डार्ट लाईन्स, प्रिन्सेस लाईन्स. फॅशन डिझायनिंगमध्ये रेषांची काही कमतरता नाही आणि कोणीही असा तर्क करू शकत नाही की या लाईन्स, दिशा आणि प्लेसमेंट आपण वापरलेल्या डिझाईन केलेल्या कपड्यांना व्हिज्युअल प्रभाव निश्चित करतात. दोन मुख्य प्रकारच्या लाईन्स म्हणजे स्ट्रेट लाईन आणि कर्व लाईन, तसेच बरेच रचनात्मक आणि सजावटीचे परिणाम तयार करण्यासाठी भूमितीच्या मूलभूत संकल्पनेपैकी एक आहे आणि डिझायनर त्याच्या कल्पना या अनेक अभिनव आणि सृजनशील मार्गाने सादर करण्यासाठी चतुर्मार्गाने त्या रेषा ह्या वापरत असतात. रेखा आपल्या रचनेत प्रवाह आणि हालचाल निर्माण करते. ती आपल्या निर्मितीस आकार देते. ऑप्टिकल भ्रम ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स ह्या सर्वोत्तमपणे करत असतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शरीर एक फुगीर भाग सिल्हवेटसह लपवला जाऊ शकतो आणि प्लीट्स रनिंग स्वरूपामध्ये डिझायनर लाईन जोडून काही भाग दर्शवला जाऊ शकतो. सीम लाईन डोळ्यांना वळण देतात आणि अशा प्रकारे आपले मेंदू नियंत्रण करतात. जेव्हा रेषा एकत्रित होतात तेव्हा हे त्यांचे अनुकरण करतात, त्या बिंदूकडे जातात आणि आपल्याला शरीराचा तो भाग लहान दिसण्याकडे लक्ष केंद्रित करतात. या उलट रेषा जेव्हा एकमेकापासून दूर जातात तेव्हा डोळे शेवटच्या बाजूस जातात, जे केंद्रबिंदू बनतात आणि आपल्याला या विस्तीर्ण दिसतात. म्हणून आपल्याला एकतर लहान किंवा रुंद दिसू इच्छित असलेल्या लाईन्स एकत्र आल्या पाहिजेत किंवा आपल्या शरीरावर त्या बिंदूकडे एकमेकापासून दूर गेल्या पाहिजेत. जाड ओळ शक्ती आणि सतर्कता दाखवते, तर पातळ रेषा तर थिन लाईन ह्या एखाद्याच्या वर्णनामध्ये दृढता आणि स्थिरता दर्शवते. आता आपण लाईन्सचे प्रकार पाहूयात. लाईन्सचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक नंबर आहे स्ट्रक्चरल लाईन्स, डिझायनर लाईन्स आणि प्रिंटेड लाईन. त्यापैकी स्ट्रक्चरल लाईन्सची माहिती आपण सगळ्यात. स्ट्रक्चर लाईन सिल्हवेट्स आहेत, ज्या ड्रेसला बाह्य रेखा आणि मूलभूत रचना प्रदान करतात. स्ट्रक्चरल लाईनचं उदाहरणच द्यायचं झालं तर ए लाईन या स्ट्रक्चरल. डिझायनर लाईन्स केवळ ड्रेसमध्ये सौंदर्य आणि तपशीलच जोडत नाहीत, तर ते त्यांचे प्लेसमेंट आणि प्रकार देखील एखाद्या व्यक्तीस इच्छित जोर देण्यास किंवा त्याचा बल्गी शेप्स लपवण्याची परवानगी देतात. हे ड्रेसच्या संरचनेमध्ये जोडलेले डिझाईन्स आहे. एक्झाम्पल प्लीट्स, सीम्स, पॅनल्स, हेमलाईन इत्यादी. प्रिंटेड लाईन्स छापील लाईन्सला फॅब्रिकच्या प्रिंट्सकडे यामध्ये संदर्भित केले जाते, जे बऱ्याच गोष्टीचे प्रतीक आहे आणि आपण दुबळे, जाड, लांब किंवा लहान दिसण्यामध्ये ते मदत करतात. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. उदाहरण झालं तर व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, डायगोनल, कर्व. तर या भिन्न लाईन्स कोणत्या आहेत आणि कपड्यामध्ये डिझाईनमध्ये त्यांचा कसा प्रभावपणे वापर केला जातो याविषयी माहिती आपण पाहूया. मुख्यतः डिझायनिंगमध्ये 20 प्रकारच्या लाईन्स ह्या वापरल्या जातात. तर सगळ्यात आधी आपण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हर्टिकल लाईनविषयी माहिती पाहू. व्हर्टिकल लाईन्स वस्त्र शरीराच्या लांबीच्या बाजूने ठेवले आणि अशा प्रकारे शरीराची व कपड्याची लांबी वाढवते. हे खरोखर अस्तित्वात असल्यापेक्षा जास्त लांबीचा भ्रम हे निर्माण करू शकते. आपल्याला डिझाईनमध्ये समाविष्ट केल्यावरती त्या बारीकपणाचा प्रभाव देखील देतात. आपल्याला सेंटर ओपनिंग ऑफ शर्ट, ब्लाऊज, आर्ट, प्लीट्स, पॅनल आणि स्टिफ मटेरियलमध्ये या वापरल्या जातात. आडव्या रेषा, हॉरिझॉन्टल लाईन याविषयी आपण माहिती पाहूया. आडव्या रेषा वस्त्र तसेच शरीरावर ओतली जातात आणि अशा प्रकारे शरीराची रुंदी त्या वाढवली जाते हॉरिझॉन्टल लाईनमुळे. हे शरीराचे व कपड्याचे तुकडे करते जेणेकरून ते
लहानपणाचा भ्रम निर्माण करू शकेल. एक्झाम्पल बेल्ट, हेमलाईन, वेस्टलाईन ह्या आहेत. डायगोनल लाईन्स ज्याला कर्णरेषा असे म्हणतात. एक डायगोनल एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्याकडे जाते. कपड्यावरती डायगोनल लाईन्सचा इफेक्ट हा चपटा दिसतो. कोटचे लेपल्स, आर्महोल वरील डाट, ए लाईन आकार तसेच रॅगलन स्लीव ड्रेसेस यावरती ह्या वापरल्या जातात किंवा ही यांची उदाहरणे आहेत. झिगझॅग लाईन विषयी माहिती पाहूया. यांना नागमोडी रेषा असे देखील म्हणतात. झेड आकारात तयार करणाऱ्या नियंत्रित अंतरावर तीक्ष्ण वळण घेणारी ही रेषा अतिशय प्रख्यात आहे आणि विचित्रतेचा भ्रम निर्माण करू शकते. या रेषेचा वापर नियंत्रणास प्रतिबंध न केल्यास या लाईन्स गोंधळाची भावना निर्माण करू शकतात. एक्झाम्पल अकॉर्डिंग प्लीट्स, हेरिंगबोन फॅब्रिकचे विणणे तसेच रिरॅक्ट. आपण कर्व लाईन्स सॉफ्टली या लाईन विषयी माहिती पाहूया. एक वक्र रेषा आपल्या शरीराचा बॉडी शेपची आठवण करून देणारी. आपल्या शरीरावरती बरेच वक्र आहेत आणि कपड्यावरील वक्ररेषा त्यास हळुवारपणे वाढवू शकतात. हे आपले डिझाईन मऊ आणि कोमल बनवते. वक्ररेषा तारुण्य आणि सामर्थ्य देखील देऊ शकतात. प्रिन्सेस लाईन, स्कर्टच्या कर्व लाईन्स, हेम लाईन्स इत्यादी. आता आपण कर्व लाईन्स फुली याविषयी माहिती पाहूया. याला मराठीमध्ये कोरलेली ओळ पूर्णपणे. गोल यू नेक लाईन्स, सर्कल, हेम लाईन्स, गोल पॉईंट्स हे सर्व गोलाकारपणावरती जोर देतात. म्हणून जर प्रयत्न केला जाणारा परिणाम कमीपणा असेल, आपणास पाहिजे असलेल्या क्षेत्रावर ते टाळले जाऊ शकतात. आपण थिन लाईन विषयी माहिती पाहूया. या लाईन्स डेलिकेट म्हणजेच नाजूक असतात. यामुळे आपले वजन कमी दिसल्यासारखा भास होतो. एक बेबी, हेम शिवण ह्या सर्व थिन लाईन्स आहेत. थिन लाईन्स ह्या आपणास डेलिकेट इफेक्ट देत असतात. आपण थिक लाईन, जाड रेषा याविषयी माहिती पाहूया. जाड रेषा ह्या जडपणा दर्शवतात. हे कपड्याच्या एका भागावर जोर देऊ शकते आणि त्या भागाकडे आपले लक्ष या वेधत असतात. जाड ट्रिम, फ्रिल, बेल्ट्स, ब्रॉड शेप्स तसेच पॅनल, हेवी डिझाईन्स, हेवी एम्ब्रॉयडरी डिझाईन ह्या सर्व थिक लाईन्सचे एक्झाम्पल आहेत. आता आपण लॉंग लाईन विषयी माहिती पाहूया. लॉंग लाईन या हालचाली दर्शवतात. ते सृष्टीला ऊर्जा देऊ शकतात आणि आपले डोळे हे एकाच दिशेत एका ओळीपासून दुसऱ्या टोकाकडे जातात. आपला डोळा वर खाली सरकत असताना एखादी लॉंग लाईन कपड्यामध्ये एक लगट घेतल्यास ती बारीक दिसल्याचा भ्रम देऊ शकते. एक्झाम्पल कपड्याच्या वरपासून खालपर्यंत जाणारी सीम, प्रिन्सेस लाईन आणि फुल स्लीव्ज. आपण शॉर्ट लाईन विषयी माहिती पाहूया. एक छोटी लाईन जी अचानकपणे संपते आणि ती त्या भागाकडे आपले लक्ष वेधू शकते. एक्झाम्पल डार्ट, टक्स, पॉकेट ओपनिंग आणि एखादी स्मॉल असणारी ट्रिम्स हे सगळे शॉर्ट लाईन्सचे एक्झाम्पल आहेत. आपण क्रॉसओव्हर लाईन विषयी माहिती पाहूया. जेव्हा एखादी लाईन दुसऱ्या रेषेला छेदते तेव्हा ती लाईन तयार होते. व्रॅप बॉडी हे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे क्रॉसओव्हर लाईनचे. आता आपण कॉन्व्हर्निंग लाईन्स विषयी माहिती पाहूया. यालाच बदलत्या रेषा असे म्हणतात. रूपांतरित किंवा दोन किंवा अधिक रेषा आहेत जी शेवटच्या दिशेने जवळ जाताना आपण व्ही नेक लाईनमध्ये त्या पाहू शकतात. कॉन्केव कर्व लाईन विषयी माहिती पाहूया. अवतल वक्र ही एक आवाक वक्र असते. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की एका वर्तुळाच्या आतील भागासारखे दिसते. म्हणजेच अंतर्भागातील अवतल रेषा वक्र. हे कर्व आतील बाजूस असते. आपण कॉन्व्हेक्स कर्व या लाईन विषयी माहिती पाहूया. यालाच बहिर्गोल वक्र असे म्हणतात.
बाहेरील आकाराचा बहिर्गोल वक्र हा बनवला जातो. आतील भागामध्ये कर्व तयार हे केले जात नाहीत. आता आपण याचं वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण कोणतं आहे ते पाहूया. सॉफ्ट शेप पॅडेड ब्रा हे कॉन्व्हेक्स कर्वचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. आपण या काळ्या ह्याच्यामध्ये पाहू शकत आहात. आता आपण परपेंडिक्युलर लाईन्स, ज्याला लंबवत रेषा असे म्हणतात, जेव्हा दोन सरळ रेषा उजव्या कोनात 90 अंश पूर्ण होतात तेव्हा लंबरेखा या तयार केली जाते. आपण त्यांना स्लिट्स व डॉटवरती पाहू शकतो. आता आपण अल्टरनेटिंग लाईन्स, ज्याला पर्यायी रेषा असं म्हणतो, त्याविषयी माहिती पाहूया. या वेगवेगळ्या रेषा एकमेकांना लागून दिसतात, एकमेकांना समांतर चालू असतात किंवा एकमेकांना ओलांडतात. ते चेकर्ड पॅटर्न पिंटक्स बनवत असताना आपल्याला खाली एक्झाम्पल दिसत आहे. आपण वेव्ही लाईन्स, ज्यांना लहरी लाईन्स असं म्हणतात, त्याविषयी माहिती पाहूया. या रेषा पडल्यासारखे हालचाल करतात. अशा रेषांचा उल्लेख ऊर्जा आणि हालचाल ह्या लहरी ओळीमध्ये अंतर्भूत असतात. त्याच वेळी लहरी ओळींची सुसंगत आणि लयबद्ध हालचाल डोळ्याला खूप सुखदायक वाटू शकते. एक खेळकर मनस्थिती लहरी ओळींचं वैशिष्ट्य आहे. नीट फॅब्रिक, रोल्ड एज हेम तसेच स्केलॉप्स हे लहरी ओळींचे काही उदाहरणे आहेत. आपण स्पायरल लाईन विषयी माहिती पाहूया. फोकल पॉईंटसह गोलाकार रेषा आणि त्या दिशेने डोळ्याकडे जाताना एक अशी मोहक चळवळत्या निर्माण करतात. डोळ्यांना या लाईन्स ह्या अट्रॅक्ट करत असतात. या रेषा जास्त प्रमाणामध्ये सहसा सजावटीचे घटक म्हणूनच या स्पायरल लाईन्स या वापरल्या जातात. फॅब्रिक, फ्लावर्स किंवा एम्ब्रॉयडरी इत्यादी. आपण ब्रोकन लाईन्स, डॉटेड लाईन्स किंवा खंडित रेषा याविषयी माहिती पाहूया. या चित्रामधील एक बटनाची एक पंक्ती किंवा एक ओळ बनवते, परंतु ते प्रत्यक्षामध्ये एखादी ओळ नसते, पण त्या आभासी आपणास दिसतात. या चित्रातील बटनाप्रमाणे अशा प्रकारे आपण लाईन्स या पाठाविषयी माहिती पाहिली. त्याचे प्रकार, कपड्यावरती पडणारा त्याचा प्रभाव हे पाहिला आणि समजवून घेतला.